नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मने तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या पुण्याला आपण आमंत्रित करूया, पण त्याआधी मी तुम्हाला खात्री देतो की आजच्या भागातून तुम्ही तुमच्या कानाला खूप खडे लावणार आहात. खरंच आपल्या दैनंदिन आयुष्यात जगत असताना समाजात अवतीभोवती चांगल्या वाईट अनेक गोष्टी आपण पाहतो आणि त्याच्याकडे कानाडोळा करतो. कधी कधी दुर्लक्ष करतो, इतकं दुर्लक्ष करतो की पुढे जाऊन आपल्याला कानाला खडा लावावा लागतो की त्यावेळेला त्या घटनेवरती मी का नाही आक्षेप घेतला, का नाही माझं मत मांडलं. पण काही माणसं अशी असतात जी या घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्यावर भाष्य करतात. घडणाऱ्या त्या गोष्टींचे चांगले वाईट परिणाम स्वतःच्या विचारातून, लेखणीतून आणि कामातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करण्यात त्यांचा काहीही स्वार्थ नसतो. उद्देश असतो तो इतकाच की सत्य काय आहे ते तुमच्या समोर यावं आणि समाजाला शहाणपण यावं. असे आपले आजचे दोन्ही पाहुणे आहेत. या पाहुण्यांचं वर्णन करायचं झालं तर सन्माननीय, आदरणीय, नामदार किंवा असो हे असले सगळे वायफळ शब्द वापरण्यापेक्षा विद्या विनयन शोभते हे एकच वचन अत्यंत योग्य आहे, समर्पक आहे. आपण स्वागत करूया डॉक्टर स्नेहलता देशमुख आणि गिरीश कुबेर यांचं. आज आलेले हे पाहुणे कानाला खडाला, बघू आज बोध काय होतोय आम्हाला. एक देतात हो विद्येचे दान या जगाला, एक वृत्तातून दवी दर्पण समाजाला. यांनी आजवर लावलेले खडे बघू कानाला, त्यातूनही बघू बोध काय होतोय आम्हाला. त्यातूनही बघू बोध काय होतोय आम्हाला. डॉक्टर स्नेहलता देशमुख, तुम्ही अधीक्षक होतात, ज्याला आपण सध्याच्या मराठीत डीन म्हणतो. तुमची सुरुवात कशी काय झाली, तुम्ही इथपर्यंत कशा काय पोहोचलात, काय? म्हणजे तशी म्हटली तर मी मुंबईची, परंतु दरवर्षी कोकणात मात्र जात होते माझ्या आजीबरोबर. आणि ती एक आठवण अशी होती की तेव्हा दुसरं काही साधन नव्हतं, आगबटीने जायचं. बर. आणि आगबटीने गेलो. माझं जिथे घर होतं आजींचं ते गुहागरला होतं आणि साखरी आगरला होतं. तर दाभोळला उतरायचं आणि तिथे मामाची बैलगाडी यायची. बर. तर त्या बैलगाडीतून प्रवास. सकाळी उतरल्यानंतर इतकं अंग दुखत असायचं, कारण बैलगाडीचा प्रवास म्हणजे आपल्याला माहितीच आहे. आज त्याची आठवण होते. आता मी नुकतीच कोकणात जाऊन आले. आजचा प्रवास चांगल्या मोठ्या AC गाडीतून असला तरीसुद्धा अंग दुखतं, कारण इतके खळगे रस्ते, अगदीच खळग्यांनी भरलेले, म्हणजे रस्ताच दिसत नाही असं होतं. तेव्हा 60 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी जे अनुभवलं ते आतासुद्धा अनुभवते. फक्त फरक एवढाच की तेव्हा मी लहान होते आणि त्याच्यामुळे ते अंग दुखणं लगेच बरं व्हायचं. आता मात्र 80 वर्ष झाल्यामुळे अंग दुखणं बरेच दिवस टिकतं, परंतु परिस्थिती बदलत नाही. बदलेलेही आता रस्ते चांगले होणार आहेत असं मी आशा करते, कारण मी आशेवरतीच जगते की पुन्हा चांगले दिवस येतील आणि महागाई कमी होईल, आपलं आयुष्य सुकर होईल, आपल्याला चांगलं जगता येईल, चांगलं अन्न मिळेल. आणि आपल्याला अन्नदान करायचं असलं तरीसुद्धा अन्नदानाच्या ऐवजी विद्यादान करायला जास्त महत्त्व आहे. कारण अन्नदानम परमदानम विद्यादानम अतः परम, अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवसु विद्यया. तेव्हा मला दान कुठलं करायला आवडतं तर ते विद्येचं दान आवडतं. आणि म्हणून तर अगदी ॲक्सिडेंटनीच झाले कुलगुरू, परंतु झाल्यानंतर असं वाटलं की आपल्याला जे मनात होतं ते मात्र आता आपल्याला करता येणार आहे, की विद्येचं दान देता येणार आहे. कारण अन्नाचं दान असतं ते 3 तास टिकतं, 3 तासानंतर पुन्हा भूक लागते पोटाला, पण विद्येचं दान आयुष्यभर टिकतं. म्हणून विद्यादानाचं महत्त्व आज मला फार आहे. आणि त्यामुळे डीन होतेच. तुम्ही म्हणालात डीन होतात तुम्ही, सायन हॉस्पिटलमध्ये काम केलं. मी पेशानी पीडियाट्रिक सर्जन म्हणजे बाल शल्यचिकित्सक.
1 दिवसाचं मूल जेव्हा ऑपरेशनला यायचं तेव्हा त्याच्या आईची मला अतिशय दुःखद चेहरा दिसायचा. बाई, ह्या 1 दिवसाच्या मुलाचं ऑपरेशन कसं होईल हो? मी आता तुमच्याकडे सुपूर्द केलं आहे त्याला. आणि मग नंतर जेव्हा ऑपरेशन व्यवस्थित होऊन ते बाळ घरी जायला निघायचं तेव्हा आनंद वाटायचा की आपल्या हातून काहीतरी चांगलं झालं. दरवर्षी ह्या बाईचा नियमाने फोन यायचा आणि मला सांगायची, बाई तुमचा बाळ चांगला आहे हं. आणि आत्ताच 20 वर्षानंतर जेव्हा फोन आला तेव्हा ती म्हणाली की बाई तुमचा बाळ आज CA झाला. वा. असे काही चांगले अनुभव आले. कुलगुरू झाल्यानंतरही अनेक अनुभव आले. पण कानाला खडा लागेल असं काही? कानाला खडा लागेल असे कुलगुरू झाल्यानंतर अनुभव आले. जेव्हा मी असं ठरवलं की वडिलांच्या बरोबरीने सर्टिफिकेटमध्ये आईचंही नाव असायला पाहिजे, तेव्हा विरोध किती झाला आणि तो बायकांच्याकडूनच झाला. तेव्हा मला असं वाटलं की आपल्या कानाला खडा लावून घेतला पाहिजे, की बायकांना आधी समजावून सांगितलं पाहिजे. बायकांच्याकडनं विरोध झाला आणि त्या म्हणाल्या, आईचं नाव पहिलं की वडिलांचं नाव पहिलं? म्हटलं कुठेही असू दे पण आईचं नाव यायला हवं. आणि त्यावेळेला तो प्रस्ताव नाही पास झाला. पुढच्या वर्षी मात्र आमचे जे PC अलेक्झांडर म्हणून गव्हर्नर होते त्यांनी मला सांगितलं की मीच असं पत्र लिहीन सिनेटला की तुम्ही हे पास करायला पाहिजे, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आईचं नावही आलं पाहिजे. तेव्हा दुसरा खडा लावला की आपल्याला जर काही पास करून घ्यायचं असलं तर पहिल्यांदी जनजागृती करायला हवी. नुसतं स्वतः विचार करून चालत नाही, जनजागृती करायला हवी. आणि जे आपले सिनियर आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घ्यायला हवं. पण एक गोष्ट नक्की की फॉर्मवरती त्या नोंदणीवरती आईचं नाव यायला लागलं ते तुमच्या कारकिर्दीत? हो, माझ्या कारकिर्दीत म्हणजे मी 95 पासून 2000 पर्यंत होते तिथे हे एक झालं. दुसरी अशी गोष्ट झाली की मी ॲक्सिडेंटल कुलगुरू झाले, कारण आमची फॅकल्टी फार छोटी. आर्ट, सायन्स, कॉमर्स इथे अनेक हजार विद्यार्थी. आमच्या फॅकल्टीमध्ये तेवढे विद्यार्थी नव्हते. मग मेडिकल फॅकल्टीमधनं हे कुलगुरू कशा झाल्या ह्या असे वाद निर्माण झाले. आणि ज्या दिवशी मी कुलगुरू झाले त्या दिवशी वृत्तपत्रकार आले आणि त्यांनी मला राजाबाई टॉवरच्या समोर उभं केलं आणि म्हणाले की तुम्ही आम्हाला इथे फोटो घ्यायचा आहे तुमचा. म्हटलं का हो? नाही, त्या राजाबाई टॉवरची उंची आणि तुमची उंची हे आम्हाला दाखवायचं आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, फोटो घ्या तुम्ही. आणि घरी आले आणि मी आईला सांगितलं की असं असं झालं. आई म्हणाली काही हरकत नाही गं, जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या गमोलाचं. इतकं चांगलं वाटलं त्यावेळेला की खरोखर तुझी उंची कमी असली म्हणून काय वाईट होईल? काहीच वाईट नाही. तू राजाबाई टॉवरच्या उंचीकडे बघत राहा आणि तितकं मला यश मिळवायचं आहे असं लक्षात घे, म्हणजे तुला नक्कीच त्याचा फायदा होईल. अशा तऱ्हेने जर कोणी मार्गदर्शन करत असलं आणि ती सुद्धा आई असली ना तर ते फार महत्त्वाचं असतं. मला वाटतं आई हा पहिला गुरु, आणि तो गुरु आपल्याला सगळं बोटाला धरून चालायण्यापासनं ते बोलावं कसं हेही शिकवतो. सुसंस्कारित कोण करतं? आई सुसंस्कारित करते. गिरीश कुबेर साहेब, संपादक, लोकसत्ता, जेव्हा पहिल्याच पानावरती वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ पहिल्याच पानावरती सुरू व्हायचं तिथपासून वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ 4थ्या पानावरती सुरू होतं, इतका सगळा काळ तुम्ही पाहिला. आज सकाळ झाली की गिरीश कुबेरांनी अग्रलेखात काय म्हटलंय याच्यावर 5 मिनिटं चर्चा होते आणि मग त्याच्यावरती दिवसभर तुम्हाच्याही मनात नसतील असे तर्कवितर्क लढवले जातात. परंतु एक छोटा मुलगा गिरीश कुबेर टू द गिरीश कुबेर हा प्रवास कसा काय झाला? एकतर म्हणजे प्रचंड वाचायची आवड होती. हा. वेड्यासारखा वाचायचो आणि वेड्यासारखी मस्ती करायचो. वाचायचं म्हणजे रात्री 4 वाजेपर्यंत वगैरे लहानपणापासूनच असं खूप सवय होती. त्याच्यामुळे तो वाचनाचा एक भाग सतत लागत गेला आणि नंतर मला असं वाटतं की 8वी-9वी पासून मी वाचनात गंभीर झालो. म्हणजे असं की मी नोंदी ठेवायला लागलो, वाचनाची दिशा बदलली.
माझ्या 9वीच्या सुट्टीतल्या सुद्धा अजून वह्या आहेत. त्या 30 दिवसात मी 32 पुस्तकं वाचल्याचं नोंद आहे. आणि त्याच्यात त्या 30वं पुस्तक 30, 31, 32 याच्यामध्ये मला कुरूंकर सापडले. आणि कुरूंकर सापडल्यानंतर मी झपाटलोच. म्हटलं आत्तापर्यंत आपण विचारच करत नव्हतो आणि त्या माणसाने एक विचार करायचा कसा या पद्धतीनं एक वेगळी दिशा दाखवली. आणि त्याच कालखंडामध्ये मी प्रचंड पद्धतीनं तळवळकरांच्या प्रेमामध्ये पडलो, गोविंदराव तळवळकरांच्या. असं काहीतरी लिहिता आलं पाहिजे आपल्याला, असं काहीतरी लिहायची शक्ती आपल्यामध्ये असायला हवी आणि त्यासाठी आधी आपल्याला तयारी करायला हवी वगैरे, हा एक सगळा भाग होत गेला. आणि मग ठरवलं की पत्रकारितेमध्येच यायला हवं आणि तेच एक डोळ्यापुढे लक्ष होतं. सो कॉलेज कुठलं? मी डोंबिवलीला पेंढरकर महाविद्यालयामध्ये शिकलो. त्याच्यातही परत गंमत विज्ञानाला वगैरे गेलो होतो, कारण आईवडिलांची कदाचित इच्छा असेल इंजिनिअरिंगला वगैरे जावं. त्यांच्या दुर्दैवाने माझ्या सुदैवानं मी काही तसं काही ते जमलं नाही, मला ते गेलो नाही. विज्ञान शाखेतली पदवी घेतली, त्याच्यानंतर पत्रकारितेमध्ये घेतली, पुण्याला शिकायला होतो पत्रकारितेसंदर्भामध्ये. आणि मग मी सलग 87-86 पासून या व्यवसायामध्ये आहे. आणि हा जो एक सतत एक बदलाचा प्रवास असतो तो मला असं वाटतं की करत राहायला हवं. काही माणसं खूप प्रचंड भेटली, मोठी माणसं अशी भेटत गेली पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत असताना. नंतर मला असं मनामध्ये होतं की कदाचित तळवळकरांच्या प्रभावामुळे असेल, इंग्लंडमध्ये जाऊन पत्रकारिता करायला हवी आपल्याला आणि ते शिकायला हवं. म्हणून मी सलग 4-5 वर्ष मला शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करत होतो आणि ती एकदाची मिळाली. आणि ती 98 साली मिळाली. त्यावेळेला मला गार्डियन वर्तमानपत्रामध्ये मी काम करत होतो, लंडनला उमेदवारी करत होतो. आणि तिथे एक प्रसंग घडला. तो जो शिकवणारा होता त्याच्यातनं असं कळलं की ही जी ताकद आहे, लेखणीतली ताकद आहे, ही समोर मांडायची आपल्यामध्ये एक मुळात स्वतःमध्ये एक यायला हवी आणि ती मांडण्याबरोबर समोरच्याला आपल्याबरोबर घेता येऊन जायला हवं. आणि त्यांनी तो सगळा जो वातावरण होतं ते सगळं बदलून दिलं. त्याच्यावरती एक खटला भरला गेला, संपादकावरती खटला भरला गेला. त्याला ते संपादकाला त्या वर्तमानपत्राने त्याला एवढा पाठिंबा दिला की प्रसंगी त्याची संपत्ती होती वर्तमानपत्राच्या मालकीची, ती गहाण टाकून तो खटला लढावा लागेल की काय, अशी परिस्थिती आली. आणि विषय असा होता, हे सगळं नंतर मला तिथनं आल्यानंतर जाणवत गेलं, मी त्या संपर्कामध्ये होता. प्रसंग अनेकांना कदाचित माहिती असेल की डायना तिचं निधन झालं आणि त्या अनुषंगानं ते सगळं वेगवेगळ्या प्रकरणात ती सगळी चर्चा होत होती. त्याच वेळेला इंग्लंडचे अर्थमंत्री होते. त्यांनी पॅरिसमधल्या मुक्कामामध्ये स्विस राजपुत्राकडनं पाहुणचार स्वीकारला, अशी बातमी लंडनच्या त्या गार्डियन या वर्तमानपत्रांनी दिली. आता कल्पना करा, देशाचे अर्थमंत्री परदेशाला जातात आणि एका दुसऱ्या देशाच्या राजाच्या मुलाकडून तो पाहुणचाराचा खर्च वसूल करतात. हे भयानक अंगावर येणारी बातमी होती. आणि ती बातमी दिल्यानंतर त्या अर्थमंत्र्यांनी त्याच्यावरती खटला भरला आणि 100 मिलियन पाऊंडचा वगैरे अशी सगळी ती गार्डियन हे काही प्रचंड श्रीमंत वर्तमानपत्र नाही आहे. तर तो खटला भरला गेल्यानंतर तो ज्या वेळेला उभा राहणार होता, कळलं की हे हरणार, कारण पुरावा काहीच नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी तो खटला सुरू होणार, माफी मागावी लागणार, अशी परिस्थिती असताना हा जो संपादक होता तो असा चिंताक्रांत घरामध्ये साहजिकच निराश अवस्थेमध्ये बसलेला. त्याच्या मुलीने विचारलं की बाबा काय झालं. मुलगी लहान होती. त्या मुलीला त्यांनी तो संपूर्ण किस्सा सांगितला आणि असं वाटतं म्हणाले की मला आता माझी बाजू खरी आहे, पण माझ्यापुढे पर्याय आहेत, माफी मागायची आणि सुटका करून घ्यायची का तुरुंगात जायचं, तुला काय वाटतं मी करायला हवं. तर त्या छोट्या मुलीने उत्तर दिलं की बाबा तू तुरुंगात जा, तू खरा आहेस ना, तू तुरुंगात जा. आणि हा प्रसंग इतका सुंदर आहे. आणि झालं कसं की त्या दिवशी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये एक लिफाफा येऊन पडला. त्या लिफाफ्यामध्ये क्रेडिट कार्डाचं बिल होतं. त्या बिलावरती स्वाक्षरी होती सौदीच्या राजपुत्राची. आणि त्या खटल्याचा निकाल पूर्णपणे मग वर्तमानपत्राच्या बाजूने लागला. आणि ती आणून दिलेली होती, ती जी पावती होती ती आणून दिलेली, त्या व्यक्तीचं नाव दोदी अल फायद, जे हॅरोड्स नावाचं प्रचंड मालकीचं दुकान त्यांचं आहे आणि ते डायनाचे कदाचित सासरे झाले असते. तर त्याच्यानंतर ते जे अर्थमंत्री होते ब्रिटनचे, त्यांना तुरुंगवास झाला, त्यांना राजीनामा द्यावा लागला, कारण बातमी खरी ठरली. आणि त्यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. आणि हा
पत्रकार जो होता त्याच्या हाताखाली पुढे नंतर मला शिकायला मिळालं. तो ढसाढसा रडला. मुलीला म्हणाला की बघ मला तुरुंगवास नाही झाला, पण तरीसुद्धा माझी खरी बाजू आहे, तरीसुद्धा ती ठरली शेवटी. खरं जे आहे त्याचा आवाज हा असा ऐकला जातो आपल्या व्यवस्थेमध्ये. हे मला असं वाटतं ना, हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे या व्यवस्थेचं आकर्षण असणं, या व्यवस्थेतनं पत्रकारिता करणं आणि त्याला व्यवस्थेला धक्के देणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि ते धक्के विशेषतः आपल्यासारख्या समाजामध्ये असेल तर जास्त जोरात द्यावे लागतात, कारण आपल्या समाजाला विचार करायची सवय नाही आहे. आपण भावनेच्या अधीन राहून एकंदर सगळी परिस्थिती बघत असतो. त्यामुळे त्याचा सगळ्याचा तो प्रभाव होता आणि तो ते सगळं पाहिल्यानंतर माझा व्यवसायात राहायचा निश्चय दृढ झाला. आणि जसं प्रत्येक आमदाराला वाटत असतं मंत्री व्हावं, प्रत्येक मंत्र्याला वाटत असतं मुख्यमंत्री व्हावं, तसं प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं आपण संपादक व्हावं. आणि ते पूर्ण झालं असं म्हणता येईल. गेला एखादा मंत्री, घेतला त्यांनी पाहुणचार, आपल्याकडे फार नॉर्मल आहे ना, म्हणजे काय सहज भावाने घेतलं जातं. हा आपल्याकडे गुन्हा असू शकत नाही. आपल्याकडे मला वाटतं घेतला नाही पाहुणचार तो गुन्हा असू तर शकतो. गुन्हा असू शकतो. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो, कारण सामाजिक नैतिकता नावाचा काही प्रकार आहे की नाही या देशामध्ये. आहे अजून तो नसला तरी तो लोकांसमोर मांडायला हवा असं मला तत्वतः वाटतं. कारण हे हे बरोबर नाही आहे. म्हणजे ज्याची काही एक व्यवस्था नावाची एक असायला हवी, त्या व्यवस्थेचे काही नीतिनियम असायला हवेत, कोणी कसं वागावं याच्याविषयी नीतिनियम असायला हवेत. आणि जे देश मोठे झालेले आहेत ना, आपण नुसतं म्हणजे माझ्या लहानपणापासून किंवा तुमच्या लहानपणापासून या देशमुखबाईंच्या लहानपणापासून त्या म्हणाले की रस्त्याचा त्यांनी दाखला दिला, तसं आपण नेहमी काम चालू रस्ता बंद अशा अवस्थेतच असतो. म्हणजे विमान उड्डाण घेईल पण ते घेतच नाही. कारण ह्या ज्या व्यवस्थांचं सक्षमीकरण आहे ना, हे आपल्याकडे झालेलंच नाही. आणि आपल्या सामाजिक नीतिमत्तेमध्ये म्हणजे मी सोडून सगळे भ्रष्ट आहेत असा प्रत्येकाचा समज असतो. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे सोडून सगळ्यांकडे काळा पैसा आहे. आणि त्याच्यामुळे सामाजिक नीतिमत्ता अशी काही राहिलेलीच नाही आहे. म्हणजे जे करू नये ते माणसं करतात. आता अगदी राजकारणातलं सुद्धा उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही ज्या खात्यामध्ये काम करताय त्या खात्याची जर तुम्ही प्रामाणिकपणे राहिलात तर त्याच्यापेक्षा वेगळी देशसेवा करायची काही गरज नाही आहे. पण त्या खात्यातलं कोणीतरी राजीनामा देतो, राजकीय पक्ष काढतो, लढतो, मग लोकांना वाटतं हा आपला उद्धार करताय, त्याच्यामागे लोक जावत जातात. हा मला असं वाटतं की सामाजिक आपल्या बौद्धिक इयत्ता कमी असल्याचा निदर्शक आहे. आणि ते दाखवून देणं हे मला खूप आवश्यक वाटतं, भयंकर आवश्यक वाटतं. लोक त्यात नाराज होतात, लोक शिव्या घालतात, तुला काय पडलंय वगैरे वगैरे हे सगळं करतात. पण मला असं वाटतं की ते कर्तव्य आहे, ते करायला हवं. आणि ज्या देशांना मोठेपणाचा स्पर्श झाला त्या सगळ्या देशांमध्ये माध्यमांसकट सगळ्या व्यवस्थांनी त्यांची कामं चोख केलेली आहेत. आपण ती करत नाही. प्रत्येकाने आपापले ती जी एक चौकट आहे ती आखून दिलेली आहे व्यवस्थेची, तिचा आदर केला. आणि अमेरिका असेल, युरोपमधला कुठलाही देश असेल, ह्याच्यामध्ये असे असंख्य दाखले देता येतील की यांनी आपापल्या व्यवस्थांचं काम चोख केलेलं आहे. आपल्याकडेचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो दिसतो ना, अडचण दिसते नाही, एखाद्याला नायकत्व दिलं की तो इतका नायक होतो की मग त्याच्याविषयी काही वाईट लिहिणं, चांगलं बोलणं, प्रश्न म्हणजे त्याचे काही प्रश्नच विचारायचे नसतात. ही मला असं वाटतं की खूप भाबडेपणाची अवस्था आहे. खरं म्हणजे भाबडेपणा हा शब्दच भाबडा आहे. आमचे एक शिक्षक होते, ते म्हणायचे की एखाद्याला मूर्ख असं म्हणता येत नसेल तर साधारण भाबडं असं म्हटलं जातं. तर मला असं वाटतं आपली सामाजिक अवस्था जर भाबडी असेल तर त्याचा खरा अर्थ त्याचा हा मला असं वाटतं हा आहे. आणि ती बदलायला हवी. त्यासाठी माध्यमांनीच वाईटपणा घ्यायला हवा, भूमिका घ्यायला हवी असं मी मानतो. काय भूमिका तुम्ही नेमकी घेतलीत त्यातून, या सगळ्या वाचनातून? ती भूमिका अशी की भूमिका घ्यायला हवी. आणि त्यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ना की तो खरं लक्षात घ्यायला हवा. म्हणजे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तो आपल्याला अभिमान असा वाटायला हवा की या देशामध्ये, मी त्या अर्थाने महाराष्ट्र वगैरे वगैरे मराठी माणूस या अर्थाने म्हणत नाही आहे, पण या देशामध्ये तर्कवादाची सुरुवात मराठी भूमीत झालेली आहे. महाराष्ट्राची जी सामाजिक सुधारणेची जो एक वसा किंवा एक ते बीज इथे उगवलं गेलं, हे पूर्णपणे देशातलं, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरायचा झाला तर राईज ऑफ रिझनिंग म्हणतात, तर्कवादाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्या म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी तो पहिल्यांदा ती भूमिका मांडली. नंतर अनेक सगळे नामवंत होऊन गेले. आणि यांनी या सगळ्या समाजाला
काय नाहीये, काय आहे वगैरे वगैरे हा सांगायचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि हे सगळं करताना तर्कानी, म्हणजे मला केवळ तुम्ही तुमच्याविषयी किंवा कोणाविषयी लिहायचं तर तो मला आवडत नाही वगैरे हा विषय नाही आहे. मुद्दा काय, त्यातला त्याचे मुद्दे काय आहेत, त्या मुद्द्याला तर्कसंगत त्याची मांडणी आहे की नाही, त्या मांडणीचा पुष्टीअर्थ काय देता येतं आणि विरोधात काय देता येतं, आणि असं देता यायला हवं. हे मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या आपल्या इतिहासाने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणजे कुरूंकरांची मांडणी असेल, रियासतकार सरदेसाईंची मांडणी असेल, राजवाडेंनी म्हणजे इंग्रजांना एक त्यांच्या पुस्तकावर बंदी घालावीशी वाटली, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास त्यांनी लिहिला. म्हणजे ही इतकी तगडी माणसं आपल्याकडे होऊन गेली आणि त्यांचं आपण काहीच धागा स्वतःशी जोडू द्यायचा नाही आणि केवळ तुम्ही छान आम्ही छान. म्हणजे टिळकांनी त्याची खूप छान मांडणी करून ठेवली. ते म्हणाले की पत्रकाराने किंवा संपादकाने जे घडले आहे ते सरळपणे मांडावे. त्यांचे खूप शब्द खूप छान आहेत. समोरच्यास काय वाटेल याच्या भावनेचा विचार करू नये. रावसाहेब रस्त्यावर पडले तर रावसाहेब पाय घसरून पडले असे म्हणावे. उगीच रावसाहेबास दुःख होऊ नये म्हणून रावसाहेब जनते समांतर झाले असे म्हणू नये. हे कौतुकास्पद आहे. मला वाटतं मराठीमध्ये हे असं घडलेलं आहे आणि त्याच परंपरेचा कुठेतरी छोटासा तरी धागा स्पर्श आपल्यापर्यंत यावा असं वाटत असतं. एका अर्थी तसं बघायला गेलं तर त्यांनी फार सोपं करून सांगितलं, पण तरीसुद्धा म्हणजे आता ते म्हणाले जसं भावनेवर चालणारं आहे, परत त्याला वर्तमानपत्राला एक व्यवहार आहे, त्याला एक सामाजिक बाजू आहे, त्याला एक भावना आहे, त्याला आपल्याकडची जातीपातीची सगळी उतरंड आहे. हे सगळं बघता ते एक सुळावरची पोळीच आहे थोडीशी. तुमची ही नोकरी आपण म्हणू किंवा तुमचं पद आहे, एकदा सरकारी नोकरीत आपण किंवा सरकारी पदांवरती आपण आरूढ झालो की शक्यतो ती बरेच वेळेला सुळावरची पोळीच वाटते. अगदी तर ही सुळावरची म्हणजे मान्य आहे तुम्हाला. अगदी. तर ही पोळी जी आहे सुळावरची, ही कशी काय तुम्ही काय म्हणू आपण, खाल्लीत, पचवलीत, पाजलीत, काय म्हणून त्याच्यात काय काय म्हणजे काय प्रकारचे अडथळे येऊ शकतात आणि थोडक्यात काय खडे लावावे लागले? अनेक वेळेला असं झालं की आपण जे निर्णय घेतो ते एक विचारांती निर्णय घेतो, परंतु तो विचार लोकांना पटतोय की नाही हे जेव्हा आपण विचार करतो त्याचा, तेव्हा ते आपल्याला पटवून देण्याची क्षमता असते. आणि म्हणून आपले विचार जे असतात ते फार वेगळे असले तर ते लोकांना पटतील की नाही हे पाहायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवलं होतं की पोळी किंवा भाकरी ती परतली नाही तर ती जळते. तेव्हा हे लक्षातच ठेवलं होतं की परतायचं, आपले विचार लोकांना नाही पटले तर थोडीशी माघार घ्यायची, परंतु ती माघार घेतल्यानंतर त्या विषयाकडे पुन्हा पुन्हा सारखं वळून आपल्याला जे खरोखरच मनाला पटलं होतं ते लोकांना पटवून देण्यात आपण यशस्वी व्हायला पाहिजे. असा मी एक कानाला खडा लावला होता. बरेच वेळेला असं होतं ना की मध्ये असं झालं होतं की हृदय शस्त्रक्रिया, हो जरा काय झालं करू घ्या, त्याला काय करून घ्या, त्यानंतर म्हणजे असं लोकांचं मत आहे. बरोबर. कदाचित ते अज्ञानात नसेल. आणि दुसरं म्हणजे आजकाल आपण बघतो की प्रत्येक जण उठतो तो म्हणतो ड जीवनसत्व कमी आहे आणि B12 कमी आहे. तर हे ज्या प्रमाणात ज्याचा प्रसार केला जातो आणि पेपरातही त्याच्याबद्दल खूप 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 लिहून येतं, तर ह्या असं प्रत्येक दर 3-4 वर्षांनी एका वेगळ्या आजाराचं नाव घेऊन, वेगळ्या व्याधीचं नाव घेऊन, मग कधी तुमचं रक्तदाब असतो तो 120वर असतो, मग ते 117वर होतो, मग करतो, मग त्याच्यावर एक बातमी येते की 120चा 117 केला त्याच्यामुळे $60 ट्रिलियन एवढं अमेरिकेचं संरक्षण बजेट आहे, तितकी औषधं जास्ती विकली गेली वगैरे. हे सगळं जे सनसनाटीपणा आहे हा जे एक जीवनदायी किंवा जीवन देणारं असं एक जे क्षेत्र आहे किंवा लोकांना दैनंदिन गोष्टींमध्ये दृष्टी देणं, ही जी दोन क्षेत्र आहेत ही कुठेतरी एकमेका हातात घालून चालतात. खरं आहे. बाई याच्यावरती त्यांचा तो विषय आहे, पण त्या अनुषंगाने हातात हात घालून चालणं हे तर नक्कीच आहे. आज काय होतंय, इतके रुग्ण वाढलेले आहेत की डॉक्टरला व्यवस्थित छातीचा रोग तपासताना जो वेळ द्यावा लागतो तो वेळच त्याच्याकडे नाही, कारण इतके बाकीचे रुग्ण थांबलेले आहेत, इतका आरडाओरडा होतो. परंतु तरीसुद्धा महत्त्व आहे ते डॉक्टरनी पेशंटशी कसं वागावं. आणि त्याच्याकरता नुसती लेक्चर्स देऊन चालणार नाही,
मुलांची मानसिकता बदलायला हवी आहे, पण ती मानसिकता बदलण्याकरता त्यांना जी सुविधा हवी ती मात्र आपण देत नाही. आज तो मुलगा रात्रभर काम करून सकाळी जातो आपल्या रूममध्ये आणि त्याला आंघोळीला पाणीच नाही आहे. त्याला एक कप सकस दूध दिलं जात नाही. त्याला कुठल्याही प्रकारचा नाश्ता दिला जात नाही. तो जातो कुठे, हॉटेलमध्ये जातो आणि ते कदान्नच खातो. त्याची प्रकृती कशी चांगली राहणार? तेव्हा विचार करून ह्या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत आपल्याला. एका खोलीमध्ये जेव्हा 3-3, 4-4, 5-5 माणसं डॉक्टर लोक राहतात, तेव्हा त्यांची मनस्थिती कशी असेल? बाहेरून आलेली जी मुलं आहेत त्यांची मनस्थिती कशी असेल? त्यांना धड 4 वाक्य इंग्रजीमध्ये बोलता येत नाहीत, परंतु इंग्रजीमध्येच संवाद करायला पाहिजे. हे सुद्धा कुठेतरी बदललं पाहिजे. या अनुषंगाने त्यांचा तो अधिकार आहे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, पण मी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नाही, पण या अख्ख्या विषयावर एक माझं पुस्तक लिहिलं तेव्हा मी बरंच काम या विषयावर करत होतो. जगामध्ये 2 प्रचंड भ्रष्टाचारी उद्योग आहेत. एक लष्करी संबंधित साधन सामग्री, आपल्याला भले ते अभिमान वगैरे, पण जगातली सगळ्यात भ्रष्ट व्यवस्था लष्कराची असते. आणि दुसरं औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या. आजार ठरवून तयार केले जातात. म्हणजे मी तुम्हाला एक खूप छान वस्तुस्थिती सांगतो. 2007 साली मला वाटतं जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी जगातलं आत्तापर्यंत सगळ्यात मोठं आरोग्याचा अर्थसंकल्प मांडला. जगातला सगळ्यात, म्हणजे आपल्या देशाच्या अख्ख्या अर्थसंकल्पाचा आकार नसेल तेवढा आकार फक्त आरोग्याचा होता. आणि तो मांडताना त्यांनी भाष्य काय केलं की पुढच्या काही वर्षामध्ये जगाला साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागणार आहे, तर त्याचा प्रतिबंध करता यावा, मुकाबला करता यावा म्हणून इतके पैशाची गरज लागणार आहे. अरे म्हटलं, हा काय देव आहे की काय, किंवा देव मानायला की काही गरजच नाही त्याची, पण हा का म्हटलं त्याला जे होणार आहे त्याला आधीच कसं कळलं वगैरे वगैरे असे सगळे माझे प्रश्न सुरू होते. आणि ते झालं कसं, त्यावेळेला जगामध्ये ह्या सगळ्या नवीन आजाराची त्यांनी भाष्य केलं. ब्राझीलमधनं एक आजार आला, मेक्सिकोमधनं आला, अमेरिकेत त्याची सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये एक कंपनी होती, अतिशय डबघाईला आलेली कंपनी होती ती, तिचं काही भविष्य तिला नव्हतं. ती कंपनी एकच औषध तयार करायची. आता योगायोग बघा, तिचं काही बाकी उत्पादनच नव्हती त्या कंपनीची. तो आजार आला, त्या पाठोपाठ त्या आजाराला लागू पडेल असं औषध या कंपनीकडे तयार होतं. या कंपनीच्या औषधाला प्रचंड मागणी आली. ती खड्ड्यात गेलेली कंपनी प्रचंड प्रमाणावर धो नफा कमवायला लागली आणि त्या नफा कमवण्याच्या अवस्थेमध्ये अब्जाधीश झाले. अब्जाधीश झाल्यानंतर ती कंपनीचा जो काही तो औषधाचा तो आजाराचा जो भाग होता तो कमी झाला. तो आजार मावळत गेला अमेरिकेमधनं. मग तो आजार भारतामध्ये आला. त्या कंपनीची औषधं भारतामध्ये सुरुवात झाली. तो आजार म्हणजे स्वाईन फ्लू आणि त्या औषधाचं नाव टॅमीफ्लू. आता त्या सगळ्याचा खेळ झाल्यानंतर ही कंपनी रोशनी विकत घेतली. म्हणजे याच्यात हा आजार काय, कुणाचा झाला, काय नाही झाला, हा काही विषयच नाही. आणि एवढं करून त्या कंपनीचं जे काही भलं व्हायचं ते झालं, ते राजकारण्यांचं जे काही भलं व्हायचं ते झालं. आणि हा प्रश्न अमेरिकेतल्या माध्यमांनी धसास लावला. त्याच्यावरती पुस्तकं लिहिली गेली, त्याच्यावरती वार्तांकन एवढी झाली की त्यांना ते तोंड द्यावं लागलं. अमेरिकन संसदेला त्याच्यावरती चौकशी करावी लागली. म्हणजे औषध कंपन्यांचे हितसंबंध हा खूप मोठा यातला वाटा असतो आणि त्यांचं भलं होतं हे आपल्यासारख्या जनतेच्या अज्ञानामध्ये. पण पुन्हा मुद्दा कुठे येतो की तो माध्यमांनी हे सगळं लावून धरण्याचा. पण माध्यमांना जर हे माहीत नसेल तर ती बातमी होऊ शकत नाही, ते केलीच जात नाही. पण म्हणजे आजकाल अवस्था अशी की माध्यमाला माहीत नसतं. तो माध्यमांचं अज्ञान हे मोठं संकट आहे खरं म्हणजे समाजात. का ते ओढून ताणून आणलेलं अज्ञान आहे की इच्छाच नाहीये? तुम्ही प्रश्न खूप सुंदर विचारलाय. कुठल्याही अवस्थेमध्ये ज्याच्या हातात व्यवस्थेचं नियंत्रण असतं ना, त्याला लोकांनी किंवा आपल्या हाताखालच्या मंडळींनी विचार करावा असं कधीच वाटत नाही. हा लोकशाही म्हणतात त्याला ना, म्हणजे इतर लोकांनी विचार करायचा नसतो. कारण जेवढा कमी विचार तेवढं माझं सुरळीत चाललेलं असतं. हा म्हणजे मग रोगप्रतिकारक औषध जर खरोखर लागू होणारी आली ते सगळे बाकीची दुकानं बंद पडते. दुकानं बंद पडते. म्हणजे थोडक्यात दुकानांचा देश झाला आपला सध्या. प्रत्येक बाबतीत असं आहे. आणि माझा इच्छा प्रयत्न असा आहे की ना, खरंच लोकांनी हे समजून घ्यायला हवं. दहशतवाद आता आपण एकमेकांच्या संदर्भात बोलत असतो धर्माच्या अनुषंगानं. दहशतवाद हे एखादं उत्पादन असल्यासारखा विकला गेला आहे.
दहशतवाद हे जणू उत्पादन आहे, हे तुमचं काही देशातलं चालत नाही ना, हे दहशतवादाचं उत्पादन घ्या, माझ्या संरक्षण खर्चाला तपशिलाला मागणी येईल, उत्पादनांना मागणी येईल, माझ्या बंदुका गोळ्या खपतील. हा प्रत्येक बाबतीत असं झालेलं आहे. म्हणजे इतकं सांगता येईल की तुम्ही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहात, तुम्हाला हा मुद्दा जास्त पटकन कळेल. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये परदेशी सौंदर्य प्रसाधनं यायला लागली, त्याच वेळेला एकाच वर्षात आपल्या 2 तरुणी एक काय मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स झालेल्या आहेत. हे मुद्दा असा की इतकं सगळं आपल्या गळ्याशी येऊन पडलं आणि तरी लोक विचार करत नसतील ना, हे फार वाईट आहे. म्हणजे त्याच्यानंतर अगदी धाड 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 भारतीय मुली प्रत्येक वर्षी मिस वर्ल्ड व्हायची, मिस युनिव्हर्स व्हायची. 1958 साली मला वाटतं रीटा फारिया मिस युनिव्हर्स झाल्या होत्या. पहिले 1966. 66. त्याच्यानंतर 93 पर्यंत कोणीच नाही भारतामध्ये सुंदर. मग एक तुमची परदेशी बाजारपेठेत उत्पादनं यायला लागली आणि भसाभस भारतीय मुली एकदम जागतिक सौंदर्य स्पर्धेत विजयी व्हायला लागल्या. ही बाजारपेठ स्थिरावली. मग आता पेरू देशातली होते किंवा उरुग्वे देशातली, मध्ये व्हेनेझुएलाचा नंबर होता 2 वर्ष. त्यामुळे बाजारपेठ आणि आपलं जगणं हे खूप निगडीत आहे आणि हे समजून सांगायला हवं असं मला वाटतं. बालसंगोपनावरती तुमचं कार्य आहे मॅडम खूप. पण एक प्रश्न मला विचारायचा आहे की त्याच्या ज्या काही चौकटी आहेत, त्याचा एक जो परिमाण आहे ठरवलेलं, ते कालानुरूप बदललं आहे, आणि जर बदललं नसेल तर आजच्या सामाजिक आणि आर्थिक चौकटीमध्ये ते कितपत प्रमाणामध्ये, किती प्रमाणामध्ये ते लागू होईल, आणि ती स्थिती आपल्याकडे तशी खरंच आहे का, आणि ती तशी होण्यासाठी काय करण्याची गरज आहे? बदलायचं आहे इथे नाही वेळ, जुन्या आणि नव्याचा बसेल कसा मेळ, घड्याळाच्या काट्यावर चालणारी स्पंदनं, परिवर्तनाच्या पहाटेला वर्तमानाची बंधनं, असाच काहीचा प्रकार आहे. पूर्वी जे चालत होतं की आई संस्कार करायची, आईच मुलाला सांभाळायची आणि आईचं दूध हे महत्त्वाचं असायचं, तसंच काहीसं मध्ये मध्ये त्याच्यात बदल होत गेले. आई नोकरी करायला लागली, दूध द्यायला वेळ नाही आहे, मुलाला सांभाळायला कोण, घरी आजी आजोबा नाहीत कारण पटत नाही आहे घरात, घरी संस्कार करणार कोण, घरी मुलाची काळजी घेणार कोण. 5 वर्ष तरी मूल मोठं होईपर्यंत आईने थोडंसं बॅकफूट असायला पाहिजे. अनेक वेळेला असं दिसतं की घरात जर आई असली तर ते मूल उगाचच्या उगाच मोबाईल वापरत नाही, आणि आई जर नसली तर दुसरंही कोणी नसतं. म्हणून आताच्या काळामध्ये थोडा बदल करायला हवा आहे. बदलायचं आहे इथे नाही वेळ असं न म्हणताना आईनी जरूर करिअर करावं, परंतु बराचसा वेळ मुलाला द्यावा आणि मग स्वतःचं करिअर करावं. म्हणून मी आत्ता सध्या एक नवीन विषय हाताळते, मदरहूड इज दी करिअर. कारण मदरहूड हे करिअर असलं तर मला वाटतं मुलांच्यावरती संस्कार चांगले होतील. पण आजकाल तुम्हाला असं नाही वाटत की माध्यमं वेगळ्याच ह्याच्यात मग्न असतात? असंही प्रसिद्ध आहे की जो अग्रलेख टिळकांनी लिहिला होता असं म्हणतात, तो टिळकांनी लिहिलाच नव्हता, केवळ जबाबदारी पत्करून ते गेले. आजकाल अशी जबाबदारी घेणारे तर सोडाच, परंतु बरेच वेळेला असं दिसतं की बरीचशी वर्तमानपत्र आपण बघतो ही वेगवेगळ्या पक्षाचा एका अर्थाने प्रचार करताना दिसतात, मुखपत्र झालेली आहेतच ना. आणि त्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये एक माध्यम विकलं गेल्याचा हे येतं. त्याची 2 प्रमुख कारणं आहेत. एक तर माध्यमांवरती नियंत्रण नाही आहे, त्यातलं दुसरं कारण आहे माध्यमांचं मनोरंजनीकरण सुरू झालेलं आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या बाबतीत ते जास्त लागू पडतं की तुम्ही काय म्हणतात ते यांना विचारायचं, यांची प्रतिक्रिया तुम्हाला विचारायची आणि एक लावून द्यायचं आणि 30 मिनटं मजेत घालवायची, लोकांनाही बरं वाटतं जरा, तसं ते होतं ते. आणि दुसरा भाग आहे तो जास्त धोकादायक आहे. महाराष्ट्रातली जर 6-7 प्रमुख वर्तमानपत्रं घेतली तर जवळपास ती 5 वर्तमानपत्रं थेट राजकीय पक्षांच्या किंवा नेत्यांच्या मालकीची आहेत. पण त्या वर्तमानपत्रांना जसं बाजारपेठेमध्ये नियम असतो की तुम्हाला तुमचे हितसंबंध काय हे मालकाला जाहीर करावं लागतं. वॉल स्ट्रीट जर्नलचा तुम्हाला दाखला देतो, त्यांनी 3 वर्षापूर्वी 2 पत्रकारांना काढा असा अमेरिकेची सेबी, ज्याला सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन म्हणतात, तिथे त्यांनी आदेश दिला त्या वर्तमानपत्राला की त्या दोघांना रिपोर्टरना काढा. काय चूक होती त्या 2 पत्रकारांची, तर ते बाजारपेठेवर, समभाग बाजारावर लिहित होते, भांडवली बाजारावर लिहित होते, म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर लिहित होते तिथल्या. तर ते लिहित असताना अमुक कंपन्यांमध्ये कंपन्यांचे समभाग माझ्याकडेही आहेत अशी कबुली त्यांनी दिली नाही. तांत्रिकदृष्ट्या किती छोटीशी चूक आहे ही
की उदाहरणार्थ XYZ कंपनीचा समभाग लोकांनी घ्या असं जर ते सांगत असतील तर या XYZ कंपनीचे 5 समभाग माझ्याकडे आहेत असं त्यांनी लोकांना सांगायला हवं, कारण माझी पण त्याच्यात गुंतवणूक आहे. तर ते सांगितलं नाही म्हणून त्या वार्ताहराला आणि त्या वार्ताहराच्या प्रमुखाला दोघांना नोकरीवरनं काढा असा आदेश तिथल्या बाजारपेठेच्या नियंत्रकांनी दिला. असं असणं हे बंधन आहे का तुम्ही म्हणता तसं एक नीती म्हणून त्यांनी असता कामा नये? आणि आम्हाला जर प्रामाणिकपणाचा दावा करायचा असेल तर हा पाळायला हवा मुद्दा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे तो कुठल्याच क्षेत्रात पाळला जात नाही. याचं कारण अशा अधांतरी नियमांच्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांचंच भलं असतं. तर तसा सामाजिक नीतिमत्तेचा अभाव हा जो पहिल्यापासून मी तो मुद्दा मांडतोय तोच इथे लागू पडतो की वर्तमानपत्रांना पण संपादकांना पण माहिती अधिकाराखाली का नाही आणायचं. संपादक होत असताना त्याची संपत्ती किती, नंतर किती, मग कुठल्या राजकीय पक्षाचा खासदार झाला का तो, खासदारकी त्याने घेतली का नाही घेतली, मग त्याच्या आधीच्या लिखाणाचं काय, हे मुद्दे संपादकांना पण लागू असायला हवे, तो जर या व्यवस्थेचा भाग असेल. पण आपल्याकडे असं केलं जात नाही, कारण नियम हे सोयीने केले जातात आणि ते नियम करत असताना बाईंना जास्त माहिती असेल, कुठलाही नियम करायचा असेल तर त्याच्या पळवाटा आधी निश्चित केल्या जातात. तोडायला सोपा जावा असाच नियम बनवला जातो तसंच केलं जातं थोडक्यात. म्हणजे वर्तमानपत्रांचं बदलतं स्वरूप मला तुमच्या इतकं नाही सांगता येणार, पण माझ्या बाबतीत म्हणाल तर असं झालं की मराठी वर्तमानपत्र घेतलं आणि वाचलं की मला 3 वर्तमानपत्र एकत्र वाचल्याचं समाधान मिळतं. कारण त्या मराठी वर्तमानपत्रामध्ये 50% मराठी, 25% हिंदी आणि 25% इंग्रजी अशी भाषा असते. मला असं वाटतं की अरे आपण देवनागरी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतोय का? आणि मग आपण जे दैदिप्यमान पत्रकारितेची माळ लावतो 100 नावं घेऊन, आणि हे आपलं मराठी इतकं लक्तरच निघतात. रस्त्यावर आल्यासारखं हे का झालं? म्हणजे कशामुळे? आणि नाही, माध्यमांच्या काय याचं? नाही, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांच्या मेंदूचा हलकेपणा हे त्याच्या मागचं कारण आहे. मराठी वापरत नाहीत. मी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये 15 वर्ष होतो. त्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना मला एकही मराठी शब्द वापरायची माझ्या बातमीमध्ये किंवा लेखामध्ये मुभा नव्हती. मग ती जर तिथे मुभा नाही आहे तर मराठी वर्तमानपत्रांना इंग्रजी शब्द वापरायची कशी काय त्यांना स्वातंत्र्य कोणी दिलं? हे वापरत नाही त्यांना, कारण डोकंच चालवायचं नसतं. मराठी प्रतिशब्द तयार व्हायला हवेत. मराठी 100% मराठी लिहिलं गेलं पाहिजे. हळूहळू हळूहळू बऱ्याच गोष्टी आपल्या हातातनं जात चाललेल्या आहेत आणि काही दिवसानंतर मला भीती अशी वाटते की मराठी ही फक्त बोली म्हणून राहील, भाषा म्हणून तिची आपण अवस्था घालवून बसू. मला असं वाटतं की झी मराठी जर लावला तुम्ही तर झी मराठीचा कार्यक्रम सगळा मराठीत, अस्खलित मराठीत असतो आणि त्याच्यात दर्जेदार कार्यक्रम होतात आणि काहीतरी संस्कृती जपणारेही कार्यक्रम होतात. जसं उंच माझा झोका हा कार्यक्रम आम्ही त्याच विषयाकडे येणार होतो की तुम्ही गेली 2 वर्ष निवड समितीत आहात, तर त्याबद्दल तुमच्या अनुभवांबद्दल दोघांकडनं मला. नाही, आमचे अनुभव असे आहेत, म्हणजे कुबेरांचा अनुभव वेगळा असेल कदाचित, पण माझा अनुभव असा आहे की ही जी काम करणारी तिथे माणसं आहेत ही खूप आस्थेने, कौतुकाने, प्रेमाने जातात तिथे, अभ्यास करतात आणि मग ते आमच्या पुढे ठेवतात. काम चांगलं करून आमच्या पुढे ते सादर करणं, जे सादरीकरण असतं ते सुद्धा अत्युच्च असतं खरोखर. इतकं की जे ते सगळ्यांना आमच्या पुढे मांडतात त्याच्यातून एखाद्या माणसाची निवड करणं हे खरं म्हणजे कठीण काम असतं. इतके ते चांगल्या तऱ्हेने आमच्या पुढे सादरीकरण त्याचं होतं. हा माझा गेल्या 4 वर्षाचा अनुभव आहे. आणि आत्तापर्यंत असं झालं की 2 परीक्षकांची मतं जुळतात हा एक भाग्याचा योग असतो. तेव्हा कुबेरांच्या बरोबर काम करणं म्हणजे एक अत्यानंद असतो. 2 कारणं या उंच माझा झोकाची महत्त्वाची वाटतात. एक तर देश म्हणून आपण प्रगत नाही, त्यामुळे माध्यमांची एक जबाबदारी असते की जे चांगलं सुरू आहे सामाजिक पातळीवरती ते सुद्धा लोकांच्या समोर आणणं. ते या कार्यक्रमातनं होतं, उंच माझा झोका याच्यामधनं. त्याच्यामुळे मला त्या अर्थाने ते खूप बांधिलकी, स्वतःला जवळचं वाटतं. कारण समीक्षक हा जसा वाट चुकलेला नाटककार असू शकतो तसा चांगला पत्रकार हा वाट चुकलेला समाजसुधारक असू शकतो. आहे असं म्हणायचं नाही कोणाला मला, पण त्यामुळे ते अशा पद्धतीचं काम सुरू होत असेल ना तर त्याचं कौतुक करणं आणि त्या शोधाला मदत करणं हे मला कर्तव्य वाटतं. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला त्याहूनही महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे हा पुरस्कार हा वेगळ्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या महिलांसाठी आहे. ज्या परिवर्तनाच्या शोधात तुम्ही आहात त्याची सुरुवात इथून होऊ शकते. आणि बाईनी खमकं असणं हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा खमक्या असलेल्या महिला
हा तुम्ही कुठल्याही जगाच्या इतिहासातलं महत्त्वाचं उदाहरण काढून घ्या. त्या यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याची एक अशी कोणीतरी खमकी व्यक्ती असते आणि ती बहुधा महिला असते. हे खूप दिसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उंच माझा धोका गेममध्ये अशा महिलांना निवडण्याची संधी मिळते, समाजासमोर आणण्याची एक छान एक ती चांगलं व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे सहभागी होणं मला महत्त्वाचं वाटतं. इथून पुढे किंवा ह्या आधी असा काही एक जबरदस्त कानाला खडा तुम्ही लावला असेल किंवा लावणार आहात, किंवा काही तुमचा संकल्प म्हणा, जे काही तुम्हाला कबूल करायचं असेल ते? मी कानाला खडा असा लावला की मराठीला महत्त्व आहे, बाईला त्याच्याहूनही जास्ती महत्त्व आहे, स्त्रीला त्याच्याहूनही जास्ती महत्त्व आहे. जेव्हा मी काही शिक्षण घेत होते त्यावेळेला मला शिकवण्यात आलं देर आर 3 M's विच आर इम्पॉर्टंट: मेन, मटेरियल अँड मनी. मी म्हटलं असं का? व्हॉट अबाउट W विच लुक्स एक्झॅक्टली ऑपोजिट M: विमेन, वेल्थ अँड विस्डम. तिन्ही गोष्टी ह्या बाईकडे जास्त आहेत आणि म्हणून हा कानाला खडा लावून मी परत जाते पुढच्या जन्मी ही स्त्रीच होण्याकरता. क्या बात. कानाला खडा कुठला तर तो म्हणजे माझी कुलगुरू बाजूला आहेत, बाजूला बसलेत म्हणून असं नाही, पण एक कानाला खडा लावून घेतला तो असं की विद्यापीठाच्या नादाला कधी लागायचं नाही. याचं कारण असं की मला महाविद्यालयात 2ऱ्या वर्षाला असताना विद्यापीठाचा निकाल लागला परीक्षेचा आणि अनुत्तीर्ण ठरवलं गेलं आणि त्या विषयात मला 100पैकी 2 मार्क होते. मग मी अर्थातच जे काही घरामध्ये होतं ते सगळं झालं. मी ऑक्टोबरला परत परीक्षेला बसलो. त्या परीक्षेलाही मला 2च मार्क. विषय कुठला? गणित. हां. हां. तर नाही, पण वाईट असलं तरी इतके कमी मिळतील असं एवढं वाईटही नव्हतं असं. तर मग त्याच्या पुढच्या वर्षी 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसलो आणि त्यावेळेला मला विद्यापीठाकडनं पत्र आलं. ते अजूनही मी ते जपून ठेवलेलं आहे. प्रेमपत्र मी नाही ठेवलेली, पण ते पत्र जपून ठेवलेलं आहे. ते पत्र असं होतं की तुमच्या पहिल्या वेळच्या परीक्षेचा निकाल आमच्याकडनं चुकीचा लागला गेला, त्या परीक्षेतच तुम्ही उत्तीर्ण आहात म्हणून. त्याच्यामुळे कानाला खडा हा घेतला की विद्यापीठाच्या नादाला लागायचं नाही. तर पत्र 1 एप्रिलला वगैरे नव्हतं ना आलं? नाही नाही, अजिबातच नाही. त्याच्यामुळे आणि हा अशासाठी सांगितलं ना की मार्क ट्वेन नावाचा आवडता लेखक आहे, त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते मी माझ्या बाबतीत, माझ्या मुलीच्या बाबतीतही पाळलं. त्याने तो आत्मचरित्रात मार्क ट्वेन असं म्हणतो की मी शाळा सोडली याचं कारण माझ्या असं लक्षात आलं की ती माझ्या शालेय शिक्षणाच्या फारच आड येते. वा 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 वा. तुम्ही दोघे इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल झी मराठीतर्फे एक तुम्हाला छोटीशी भेट आणि प्रेमाची आठवण म्हणून. मी तुम्हाला आपल्या भागाच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो ना की आजचा भाग पाहून तुम्ही कानाला खूप खडे लावणार आहात. डॉक्टर स्नेहलता देशमुख आणि गिरीश कुबेर यांना भेटल्यानंतर मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की भोवताली घडणाऱ्या गोष्टींवर आपण फक्त चर्चा न करता अभ्यास करा. फक्त मतं मांडण्यापेक्षा विचार करा. फक्त अधिकार मांडण्यापेक्षा कर्तव्य जाणून घ्या आणि नुसतेच भगे होण्यापेक्षा सुज्ञ नागरिक व्हा. आणि याच नोटवर आपण निरोप घेऊया आपल्या या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मॅरी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.